घनदाट जंगलात उंच झाडांच्या सावलीत एक शांत आश्रम होता. त्या आश्रमात एक वृद्ध साधू राहत होते. त्यांचा चेहरा शांत, डोळ्यात करुणा आणि मन अगदी स्थिर. एके दिवशी जंगलात भटकताना त्यांना एक लहानसं माकड दिसलं. ते भुकेलं होतं, घाबरलेलं होतं. साधूंनी हळूच त्याला जवळ घेतलं. चल बाळा, माझ्या आश्रमात राहा, त्यांनी प्रेमाने म्हटलं. माकड आनंदाने त्यांच्या मागे गेलं. दिवस जात गेले. ते माकड साधूची सेवा करू लागलं. पाणी आणायचं, फळं गोळा करायचं, आश्रम साफ करायचं. साधू खुश होते. किती निष्ठावान आहे ही माकड, ते मनात म्हणत. पण त्या माकडात एक गोष्ट होती. ते खूपच उतावळं आणि थोडं मूर्ख होतं. एक दिवस दुपारची वेळ, शांतता पसरलेली. साधू गाढ झोपले होते. आश्रमात पूर्ण शांतता, फक्त वाऱ्याची सळसळ. माकड त्यांच्या जवळ बसून पहारा देत होतं. अचानक भ्रर 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 एक छोटीशी माशी उडत आली आणि साधूंच्या नाकावर येऊन बसली. माकडाने लगेच हाताने तिला उडवलं. माशी उडून गेली. पण काही क्षणातच ती पुन्हा आली, पुन्हा नाकावर बसली. माकडाला राग आला. ही छोटीशी माशी मला हरवतीये. तो पुन्हा तिला हाकलतो, पण ती परत येते, परत आणि परत. आता माकडाचा संयम तुटतो. त्याचे डोळे लाल होतात. तो आजूबाजूला पाहतो आणि त्याच्या नजरेला एक मोठा दगड दिसतो. माकड मनात म्हणतं, आता ही माशी कायमची संपवतो. तो मोठा दगड उचलतो, हळूच साधूंच्या जवळ जातो. माशी पुन्हा साधूंच्या नाकावर बसली. माकड निशाणा लावतो, श्वास रोखतो आणि धाड! क्षणभर सगळं स्तब्ध झालं. जंगलातला वारा सुद्धा जणू थांबला. माशी घाबरून उडून गेली. पण साधू मात्र हललेच नाहीत. माकडाने हळूच त्यांना हलवलं. गुरुजी, उठा ना. पण काहीच प्रतिसाद नाही. त्याच्या डोळ्यात भीती दाटली. हात थरथरू लागले. त्याला समजलं, तो माशीला मारायला गेला, पण आपल्या गुरुचा जीव घेतला. माकड जोर जोरात रडू लागलं. आश्रमात त्याचा आक्रोश घुमू लागला. मी तुमची सेवा करायची होती, पण मीच तुमचा नाश केला. तो साधूंच्या पायाशी बसून रडत राहिला. पण आता काहीच बदलणार नव्हतं. फक्त चांगली भावना पुरेशी नसते, योग्य विचारही हवा. मूर्ख मित्र तुमचं भलं करायला जाऊनही नुकसान करू शकतो. म्हणूनच म्हणतात, मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू बरा.